श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपतिष्ठो निथिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरम् ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थगरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। विशेष जाणून कशी कर्माचे चिंतन करूका, कशी इंद्रिय निग्रह करूका इत्यादी म्हणाल विषय स्पष्ट जाणून देवानं कंची तृतीय अध्याय सांगल्या तंते अनेके जलले विस्तृत जाणून चतुर्थ अध्याय तो कशी ज्ञान कशी कर्म इत्यादी समर्पण करूका म्हणाल विस्तार जाणून चतुर्थ अध्याय तो परमात्मा सांगून देता। अथ चतुर्थोऽध्यायः। श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत। आता तुक सांगेल तसल कंची योग्य जाऊन नशील तसल तत्वच तारतम्याच कशी चलता म्हणाल विषय तशीची कशी कर्म कोरका कशी त्या कर्म मिघालांत समर्पण कोरका म्हणाल तसल एक योग्य जाऊन नशील तसल उपाय इमं योगम कंची योग म्हणा उपाय या उपाय कंची तुका सांगेल असं ह्या फूड आव अव्यय जालल लुकून मग खंची रीती या जन्म मरणाची या नातील लुकून परमात्म जलल लुकून हा या विषय फूड विवस्वते विवस्वान म्हणा आदित्य सूर्याक हा या उपदेश केला त्या सूर्यान कसं केलेलं आहे म्हणून सांगलं रे विवस्वान मनवे प्राह तो सूर्यानं व मनुक म्हणा इश्वाक मनुक सांगलं मनोर इश्वाक वे भ्रवीत त्या मनून म्हणा स्वयंभू मनुक सांगलं स्वयंभू म्हणून इश्वाकूक सांगलं अशी यांजल एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकालेन महता योगो नष्ट परंतप अशी अईल तसल पारंपरागत जाऊन नशील तसल संप्रदाय अदकून अईल तसल योग्य जाऊन नशील तसल ज्ञान त्या कोणकी इश्वाकुल तंगेल चरणो जाऊन नशील तसल निमिर महाराजू इत्यादी राजश्रेष्ठाक राजर्षी म्हणा राजश्रेष्ठाक इत्यादी कोळण्य ते पूरे परंपरे येऊन नशील जलरी सकालेन इह महता योग हा नष्ट परंतप तर योग्य जालल तसल उपाय कंची घोर जाऊन नशील तसल कालाचे या वतानच कंची कंची आता बापर युग समापन जाव कलियुग आणि मुखार सुनेवच्या वता असल एक कालच्या एक अत्यंत घोर बंधनान करताना ते कसं जल्ल्या म्हणून सांगलं रे योग्य जाऊन पारंपरिक जाऊन नशील तसल ते प्रचलित जाऊन नशील तसल कंची संप्रदाय या नष्ट जाऊन वताना तस जाऊन हा वाजे स एव अयं मया मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखे चेति सखा चेति रहस्यम एतदुत्तमम् तस जाऊन ह्या कंची नाश जलल नष्टप्राय जाऊन नशील तसल त्या विषय ह्या तुक्का मिगलोची अत्यंत आत्मीय तस जाऊन मिगल भक्त जाऊन असं मिगल आत्मीय मित्र जाऊन नशील लुकून तुक्का त्या योग पुरातन जाऊन नशील तसल सत्संप्रदाय प्राप्त जाऊन नशील तसल तर एक उपाय त्या उपायच की ना तुक्का माझा उपदेश केला हे अत्यंत गुह्य जाऊन नशील तसल अत्यंत महत्वपूर्ण जाऊन नशील तसल अयोग्याल हत्ता वचनाश योग्य जाऊन जनाक मात्र पाम तंक उद्धार जाऊ तसल वाट तस जाऊन अत्यंत गुह्य जाऊन नशील तसल शास्त्र या तुक उपदेश केला तर जे हा जे महत्व तू समजून घेऊ का तदा ना अर्जुनाक संशय येता अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवान् इति। कसं देवाय कसं मिगेल कसं या गणत तू मिगल समान वयस्क कृष्णाल जन्म घेणं जलल अर्जुनाला आणि कृष्णाल जन्म साधारण मस्त काय व्यत्यास ना तसे असताना मिगल समान वयस्क जाऊन असेल तसल तू तू विवस्वाना कदनकी हक्का मनुल काला वेळात त्यातून तू सांगले म्हणून सांगता कसं या विषय
तक एका एक काल परिमित म्हणाल नावा या काला तू जाऊन त्या काला तक उपदेश कश करू जाता म्हणून सांगले अपरम भवतो जन्म तुगल मुकार जल्ला तुगल जन्म परम जन्म विवस्वत पुढेची विवस्वान जाऊन तगेल यान जाऊन गेला परंपरा येऊन गेल्या तश असताना कथम येतद बिजानीयाम या कशी आम्ही समजून घेऊच्या जातात त्वमादो प्रोक्तवान येते तूची तक सुरवे उपदेश केला म्हणाल विषय आम्ही कशी मनावरच्या शक्य सर तशा ह्या विषया गोंधळ माग जाताच नवा म्हणून सांगणारे ते परमात्मा उपदेश करता हे संशय अर्जुन येईल नाही विंगडाल मना येईल तसल संशय अर्जुन परमात्माला द्रादवरता म्हणेल तसल विषय टिप्पणीकार पुरे दाखवताच श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप कसं आहे बहूनि मे व्यतीतानि हे मी सुर्वे जन्म बहूनि मे व्यतीतानि हज्जा पुढे मस्त अवतार घेतला जन्मानि तव चार्जुन तू जलरी हे तुग सुर्वेपंत अर्जुन जो सुर्वेपंत इंद्रान अवतार घेतील नाही मस्त इंद्राला अवतार झाला मस्त तुगल जन्म इत्यादी झाला अश असताना तू यांचे जन्म नाकाव सांगितलं म्हणून सांगितलं नाही हा उपदेश केला म्हणून तिथले सांगितलं पुढे घेतले अवतार घेताना त्या सांगून असताना तशी रीतीने हांव सांगितलं ह्या तशेले मक्क कसं लागतं अवतार गोत ना तुक मात्र कसं लागतं पुरे जन्मा रहस्य गोत असं म्हणून सांगलं रे धान्य हम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप यांची ईश्वराने जीवाश व्यत्यास सक्कडा विषयाचे रे अनास्कलित जाब खंचेरी तिरी तका अनालोचनेरी सर्व विषय जावनशील तसं ज्ञान त्या परमात्मा जलरे कंचकी जीवगणसची तंगेल ज्ञानाखे परिमितीस असल तान्यहम वेद सर्वाणी त्या पुरे विषयाचे रे यथार्थ ज्ञान मक्कस नत्वम वेत्थ परंतप तुक जलरी ಕೆಲವು ವಿಷಯಾಚೇರ್ ಅಜ್ಞಾನ तस जावन तुगेले जीवाल खंचकी एक योग्यतेन करताना तू त्या विसरून गेल्या जलरी हा परमात्मा जलल दुखून मग अस्मृती म्हणाल नसलना विस्मृती म्हणाल तसल विषय ना तस जावन त्या विषयी मग समज जाऊन कळता अचवेरी अनेक क्वेश्चन येतात तस जलरी तू काही जन्म इलावा तू काही जलरी असव शरीर निर्माण जातव तू काही जलर देह प्राप्ती तू काही जलर देह वियोग तस जाऊन जन्म मरण तू कसवा जन्म मरण असल्यावर दोष इत्यादी तू केत्वा म्हणून सगळ्यात तक उत्तर येतात अजोपि सन् अव्यय आत्मा भूतानां ईश्वरोपि सन् प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्ममायया मक्क अजोपि सन् मग खंचे रीतीरी देहबंध मिळेल तसलना मग खंचे एक तुमक कशी एक प्राकृत देह जाम सप्तधातुमय देहा भितर तुमगे जीव रपचे तसे आमगे नाही अजोपि सन् मग कंचा के जन्म मिळेलना अव्यय आत्मा कंचे रीतीरी मग क्षय मिळेलना मरण मिळेलना भूतानां ईश्वरोपि सन् सक्कड भूताक प्रेरक जावने जलरी हांव कसं करता म्हणून सांगलेत मी केल्या स्वरूप देहच वासुदेवा रूप जावनशील तसल्या प्रकृती प्रत्येक तिथं एक हजेर सांगताची परमात्मा अवतार कशी म्हणून सांगलेली मूल रूपी तो नारायण असता कृष्ण नारायण असता ता कसं करता म्हणून सांगलेली तग्ग्यान हंतकून सुर्वेक अवतार येतगे त्या अवतारू श्वेतद्वीपादी वास जावनशील तसल विष्णू अवतार वासुदेवाद्य अवतार त्या वासुदेवाद्य अवतारा दुखून वर्लल या येऊचे तशी वर्लल रामकृष्णाद्य अवतार तशीची चतुर्व्यूह नवव्यूह दशव्यूह द्वादशव्यूह असल खंचकी सांगून येईल ते डायरेक्ट मूल रूपा दुखून नाही मध्ये एक येऊ तज्जनंतर येऊच तशी प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया खंचे मिगेले इच्छेन करताना मिगेले हज्जेन करताना तुम्ही तस नाही तुमगेल कर्मा बंधनान करताना परमात्मा इच्छेन करताना तुम्ही जाऊच हंग जलर तस नाही परमात्मा ताणेची स्वयं स्वतंत्र जलर दखून ताणे इच्छे कोरनो ताणे ते जन्म घेऊच प्रकृतीं स्वामधिष्ठाय आणि तस मात्र नाही प्रत्येक कर्मान ते ताणी जाव का जलेन ते येशील तसं प्रकृती भितर ताण राबून ताणी तदना ते काम करोचे तशी त्या प्रकृती भितर तागेले रूप देऊन तो काम करायचा तशी जावन मक्का जन्म ना जलरी असल अवतार घेऊन नित्य निरंतर कर्म इत्यादी करीता असता तस जावन त्या विषयाचे संशय कोर काम कसं लागतो अवतार कोरका तुक तज्जन कसं प्रयोजन असं तू कंचेरी तेरी प्रयोजन ना कसं लाग देवस्य यश स्वभाव परमात्मान कसं लाग कोरच्या म्हणून सांगले रे तगेल स्वभाव तो तस जाऊन ताण कोरचे अपास तज्जन कसं एक तक प्राप्ती म्हणाल ना तशी प्राप्ती म्हणाल ना जलर
व्यर्थ जावन असेल तसले विषयाचेर तू कसला प्रवृत्त जाता म्हणून सांगणारी व्यर्थ मिगल गोस्कर व्यर्थ जलरी परांगेलಗೋಸ್ಕರ लोकाಗೋಸ್ಕರ त्या उपकार जलल दखून लोकापेक्षित जावनो आव जन्म घेता म्हणून सांगचाक यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम कदन कदन की धर्मा ग्लान येता धर्मा पेट्टू जाता अभ्युत्थानम अधर्मस्य कंचकी अधर्माचे अभिवृद्धी जाता अधर्म वाढता येता तदा आत्मानं सृजाम्यहम त्यातना हाव मिगेल कंचकी अवतार इत्यादी घेता त्यातना आत्मानं म्हणून सांगले मिगेल अधीन्यावनशील तसल कोण की मिगेल भृत्यगण असच कोण की देवता पुरुष असच तंक पुरे सर्जन कोण पेटयता तन्नी पुरे जलारी म्हणारी एक 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 स्टँडर्ड म्हणाल असत यो हड येताना आणि कंचकी एक कालारी देवा कंचकी एक अवतार घेऊ का म्हणाली इच्छा असताना देवू अवतार घेतके केलो पंत आ वापस अवतार येऊची आवश्यकता ना ताजे बरला मिगेल शिष्याके कीर्त मेळो म्हणून सांगून वायव्य आदी कोणकी देवत असाची तांक पुरे पेटो नाही जलेरी तो आत्मान म्हणून सांगले तागेल भृत्य जावन असेल तसल वायव्य आदी देवतांक तो पेटोन योग्य जावन असेल तसल कर्म करिता म्हणाल तसल विषयाचे अशी अशी कोरो का देवाना म्हणून सांगल्यार तेवे कोर का म्हणना इच्छा मात्र खाली ते बैसून धर्म अभिवृद्धी जत्तारा धर्म नाश जो म्हणून आलोचन केले रे आता नाश गे झलेरी जनाके एक शिक्षण जाव का म्हणाल तसं एक लीला मात्रेनं कसं करता म्हणून सांगले रे तो ते जन्म घेता परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे साधूनां परित्राणाय कोण की सज्जन सची मोक्ष योग्य सची तंक पुरे कंचे एक वाईट वाटेर वचनाश तंगेल कंचकी एक लक्ष स ते मेळचितश जाव आणि कोण की ते लक्षावतन कोण पुरे बाध्यता तंक पुरे विनाशाय च दुष्कृतां कोण की दुष्कृत करता तंक पुरे निग्रह करूक धर्म संस्थापनार्थाय धर्म या जगत्यात असो का म्हणल तसल एकमात्र लक्ष घेऊन संभवामी युगे युगे प्रत्येक कंजन केदन आपत्यतगी केदन अधर्माभिवृद्धी जातकी तसल्या धर्महानी अधर्म वृद्धी जाऊ तसल कालांतो आव जाता जो योग्य जावन असेल तसल मिगेल भृत्यगणाक वायव्य आदी भृत्यगणाक हा पेटोनो तै योग्य जलल तसल एक स्थिती निर्माण करता अशी परमात्मान उपदेश कोण जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन अशी मक्का खंचेरीतील जन्मना हा मक्क खंचे कर्म बंधनना हे पुरे दिव्य अलौकिक जावनशील तसल्या मिगेल सृष्टी प्रत्येक लोकांत कशी दिसता करचरणादि शरीर सोनोचे कंचकी सप्त धातु में पांचभौतिक जावनशील तसल्या शरीर सोनच कसले चेष्ट कोरका कसले काम कोरका जले शरीरापेक्षा सर खाली मना ऐकून कसले मूव कोरका म्हणून जले जायना जलरी परमात्मा कंचकी एक योग्यतेन करताना अलौकिक जाम खाली इच्छेन मात्र कसले एक प्रेरणा देव का म्हणना कसले एक प्रयत्न कोरका म्हणना कसले कोरका म्हणना खाली इच्छा मात्रान करताना प्रत्येक कोरच्या शक्य आशिल्लो तसल्या दिव्य जावन आशिल्लो तसल्या एवं यो वेत्ति तत्वतः यथार्थ जावन कोण की समजून घेता तो कसं करता म्हणून सांगले रे त्यक्त्वा देहम तगेल लिंग शरीर पर्यंत तगेल पुरे देह त्याग कोण पुनर्जन्म नैति खंचे रीति रे तक पुनर्जन्म नाशे मामेति सोर्जुना तो मक्क प्राप्त जाम सायुज्य सारूप्यादि मोक्ष इत्यादि प्राप्त जाम तो चिरकाल पर्यंत असता होंग सांगेल कसं तात्पर्य पुरे जना काही जन्म कर्म हे पुरे दिव्य म्हणून इतलेच समजून घेतले म्हणून नाही कोणाला योग्यच कसंच केलो जनाले खाली त्या परमात्मा सच्चिदानंद आत्मा म्हणून तिथले पळेले पुरो केलो जन आत्मा म्हणून पळेले पुरो जलरी केलो जनाला योग्यत वाढता वता खाली बिंबांतू भितर पळेले पुरो केलो जन भाई इतली की पर्यंत पळेले पुरो म्हणून तंगेले एक योग्यतानुसार तंतन्नी ताजी ज्ञान कोण ताजी उपासना करताना त्यातना तंग त्या परिपक्व जावन शिल्लसल उपासनेन करताना परमात्मा प्रसाद जाव तद्देन परमात्मा अपरोक्ष ज्ञान जावन वर्लल प्रारब्ध भोग इत्यादि जावन तंतु मेळल तसल कंचकी एक पुण्यान करताना मोक्षांतु आनंदाभिवृद्धी जाव खडेरी परमात्मा कंचकी एक दिव्य उपदेशु ते ब्रह्माल हत्तादुकोन पावनो लिंग शरीर भंग जावनो ते कंचकी शिमशुमार रूपी परमात्मा दर्शन कोण अपास तगेल गर्भ वचनो
मुकावेल सृष्टिकालाचेरी योग्य जावन असेल तसं स्वरूपानंदाविर्भाव तंग जगता म्हणेल तसं या मोक्ष परिकल्पना तो देव तंग तंगेल योग्यतानुसार तन तन केलेल साधनानुसार तंग मेळता म्हणेल तसं एक दृढ विश्वास दोरनो मुखारसी तश जावन वीतराग भयक्रोध मन्माया मामुपश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः हे अशी आज खंचके का नूतन जाऊन तुका मेळची तसं अवसर मिळेल नाही मस्त जनान आज्या पुढे जलरी वीतराग भय क्रोधाः तंका खंचे रीतिरी राग द्वेष तशीची भय मळव आणि कोप इत्यादी खंचे रीतीर दोष नातेले त्या पुरे दोष सोड मन्मयाः मिगेल हंतूची आवची प्रधान म्हणेल तसल आव सर्वोत्तम म्हणेल तसल मत प्रचुराः मिगेल निमित्तानाचे मिगेल अधिष्ठानाचे सर्व काम जाऊचे म्हणेल तसल विषय घेऊन माम उपाश्रिताः मक्काचे आश्रय कोण मिगेल हंतूची सर्व कार्य समर्पण कोण मक्काचे शरण वचून बहवः ज्ञानतपसा पूताः नाना रीतीरी तंगे ज्ञानान करताना तपस्यान करताना त्यांनी पूत जाऊन म्हणजे तंगेल खंचकी कर्म इत्यादी धग्ध जाऊन प्रारब्ध कर्म इत्यादी नाश जाऊन मद्भाव मागताः खंचकी सायुज्य सारूप्य सालोक्य इत्यादी सांगेल तसल त्या मोक्ष लक्षण तंग तंगेल योग्यतानुसार त्यांनी प्राप्त जलेत तस जाऊन ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहं मम वर्तमानो वर्तन्ते मानुष्या पार्थ सर्वशः कोण कोण आजिक आमक मस्त जन दिसतात ಕೆಲವು ಜನ परमात्माकचे नमस्कार करतात ಕೆಲವು जन अन्य देवतांक नमस्कार करतात ಕೆಲವು जन पितृगणांक नमस्कार करतात तशी एक तांकाय जलरी फल मेळल इत्यादी दिसता त्या कशी म्हणून सांगले रे ये यथा माम प्रपद्यन्ते कोणाची पुरे कोरनु कृष्णार्पण म्हणून सांगले कंचकी देवताक परमात्माकचे साक्षात जाऊन केले तांका मोक्ष इत्यादी मेळता विंगड देवता हे कोण कडेर परमात्मा समर्पण केले तज्जे नसकिना तंग स्वर्गादी फल मिळता पितरादी हे केले पितृलोकादी फल मिळता अशी कोण कोण खंच खंची भावान तंक परमात्मा भजन करती ताम तथैव भजाम्यहं तंक तशी प्राप्त जाता या मात्र नाही कोण खंची रूपार या परमात्मा उपासन करता त्या रूपार परमात्मा आमक मिळता कोण खच गुण पळून परमात्मा उपासन करता त्या गुणान आमक परमात्मा मिळता तशी मम वर्तानुवर्तनते मिगल वाट्य रे कोण चलत की मानुष्या पार्थ सर्वतः तशानु प्रत्येकल्यानं मिगेल खंचकी एक वाट्य रीची त्यांनी मन दोरनु त्यांनी चलताची तशानु तंगेल योग्यतानुसार जाम तंगेल उपासनानुसार जाम तस्तसल एक रूप तस्तसल एक फल इत्यादी प्रदान करता तशानु अशी मिगल खंचकी तंगेल खंचकी एक दृष्टिकोन दोन ना फल दिलेलं कोण मक कर्मबंधन इत्यादी कसा नाम कांक्षांत कर्मणाम सिद्धिं यजंत इह देवताः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धर्भवती कर्मजा त्यांनी कसं करताची म्हणून सांगले रे ह्या कंचकी मनुष्य लोकांत अत्यंत शीघ्र फल कंचांत मिळचे म्हणून सांगले रे यागादी तशी ते यजनादीन करताना कोणकी कर्मणाम सिद्धी ही कांक्षांतः क्षिप्रम फलम योग्य जान अत्यंत वेग जान त्या कर्मा फल मिळका म्हणल तसं एक आश दवरनो त्यांनी कसं करता म्हणून सांगले रे ते याग यजन इत्यादी कोरनो थंय मग उद्देश कोण त्यांनी काम करताची तशी तांका क्षिप्र जावन आशिल्ल तसल्या त्या फल इत्यादी मिळता तशी नाना यजनस द्रव्य याग असत ज्ञान याग असत ताचे पुरे विस्तार जावन मुखार देऊ सांगता तस जावन तेदना त्या पळोया तशी तंगेल योग्यतेनुसार जावन आशिल्ल तसल्या याग इत्यादी करताना तक क्षिप्र जाव अत्यंत वेग जावन हा फल इत्यादी दिता तशीची कोणकी त्रैविध्य जीवराशी असाची त्यांनी तंतु केलेलं तसल्या कंचकी अन्य देवता प्रीत्यर्थ जावन पुरो पितृदेवता प्रीत्यर्थ जावन पुरो त्यांनी केलेलं तसल त्या कर्माक अनुसार जाव तंके जलरी क्षिप्र जावन तांची रीती फल इत्यादी काम दितात तशीची मी केलं हे कर्म त्या मात्र नाही कोण कोण कसं कोरका म्हणत अधिकार मुख्य म्हणून सांगले काय तसे त्या अधिकार जलरी तंगेल अशील तसल ते गुणकर्मा पळून त्या अधिकाराक समजावून नाव या कोण दिला तशी चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्यम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकार्तारमव्ययम् कंचकी चतुर्वर्ण
ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय अशी चारी वर्ण असं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असल चारी वर्ण खंचकी असं ह्या चारी वर्ण्या हावाची सृष्टी केलेलं आहे. कशी सृष्टी केली आहे म्हणून सांगले रे तांगतांगेल अशील तसल एक गुण तांगतांगेल अशील तसल त्या कर्म गुण म्हण शब्दाक मस्त रीतीर अर्थ असं ज्याला आज एक लोक आणतो अशी पळून घ्या तांगेल खंचकी क्वालिटी पळून त्या क्वालिटी समजावून हा चारी वर्ण सृष्टी केल्या कसं लायक म्हणून सांगले रे खंची एक सोसायटी चोल का जल्या तक जाव का जलल तसल योग्य जाव नसेल तसल तर त्या स्थानात तंतानी बैसू का योग्य जाऊन ज्ञान इत्यादी प्रसार जावच्या का शिक्षक वृंद अध्ययन अध्यापन करतल तसल जाव का देवता प्रीत्यर्थ केलेले यजन याजन करतल जाव काच तशी तांगेल जीवन चोलच्या आणि दान प्रतिग्रह करताच अशी जावच्या का ब्राह्मण जाव काच तई हम तो कंचकी एक संरक्षण कोरच्या का तंके एक नियम निगंधन इत्यादी करू का तंके क्षत्रिय जाव का तदनंतर तंतु भित्तरी कंचकी व्यवहार प्रत्येक लँक प्रत्येक बेलची तशी एक कंचकी एक दिवनवरची तसल एक व्यवहार कोरच्याक वैश्य जाव का प्रत्येक काम सुसज्जित रीतीने जाव प्रत्येक हंत एक योग्य जलल तसल एक मनुष्यत्व इत्यादी घेऊन तांची एक रीती चोलच्याक शूद्र इत्यादी जाव का असल एक पोझिशन्स नक्तील जलय आज आम्ही पळयताच त्यांचे एक ऑफिस असं जलय ताजे सेल्स एक डिपार्टमेंट असता मॅनेजमेंट एक डिपार्टमेंट असता R&D एक डिपार्टमेंट असता ते काम करची क्लर्क इत्यादी एक डिपार्टमेंट असता अशी प्रत्येक डिपार्टमेंट ಒಟ್ಟು ಸೇರುವುನೂಚಿ कसं जाता म्हणून सांगले री एक कंपनी एक सण कंपनी रन जाव का झालं री इतली जाव का हॉड जगत्य तक जाव का झालं तसं एक डिपार्टमेंट्स नातील ते कशी काम जेवच्या शक्य तशी कोण कोणाला कसं क्वालिटी पळत आता रिक्रूट करता नाही तशीची कोण खंची विषयार शिकून असं कोणा खंची विषयार ज्ञान असं कोणा खंची विषयार क्षमत असं तंगेल योग्यत पुरवून ते रिक्रूट करची तशीची तंगेल गुणकर्माक योग्य जलल तसल एक खचकी भावन घेऊन तंगेल एक कर्म असाइन केला तशावनो तस्य कर्तारम विद्य कर्तारम व्ययम अशी तंगेल योग्यत पुढं नाव केलं लोकून खंचे रीती वैषम्य निर्खण्य नातील कोणाके जलर एक दुःख का म्हणजो कोणाके जो एक तो गुकोर का म्हणजो कोणाके उच्च नीचत्व दाखव का म्हणजो हज्जीकोस्कर केला नाही जलरी खंचकी एक लोक चोल का जले तक जाव का जलल तसल तंगेल गुण तानी खंचकी एक व्यक्त कोरनो त्या रीतीर चोल का म्हणेल दृष्टेरी ते एक न्या कलल दुकोनो मक तज्जन खंचे कर्म बंधना तशावनो विधी अकारतारम खंचे रीतीरी करत नाही मग खंचे तज्जे एक बंधन नातील अव्ययी जावनो नित्य निरंतर चिन्ह रहित जावण असेल तसं नावा तशावनो अश्याव केला म्हणेल तसल एक अर्थ अनेक कसं म्हणून सांगले रे चातुर्वर्ण्य म्हणून सांगले आमगेल खंचकी दैहिक जावण असेल तसल जन्मान जलल तसल चातुर्वर्ण्य नाही आमगेल स्वरूपांत असेल तसल चातुर्वर्ण्य आज का ब्राह्मण जाऊन जन्माशा पुरो जब मिगल स्वरूप है ब्राह्मणाल की वैश्याल की शूद्राल की मनुष्याल की पशुल की कसं म्हणेल विषय आमक निर्धारणा अशी कंचकी तंगेल एक वर्ण कंचकी एक हे असत योन असं ह्या पुरे अनुसार जाऊन तंगेल योग्यता अनुसार तंगेल वर्णानुसार हा सर्जन केलेलं आहे मिगेल हंदुकून प्रेरित जाऊन अशिला विद्य कर्तारम अव्ययम अश जाऊन खंचे रीती तज्जी कंचकी एक त्या वर्णसृष्टी इत्यादी काम केल्या तंतु कंचे मक रीती मग तंतु बंधन म्हणाल ना अव्यय जाऊन अवस्था तशीची अग्नि देवता यमादी देवता अन्नी जलरी तंगेलंते जलरी ಕೆಲವು ब्राह्मण ಕೆಲವು क्षत्रिय म्हणल तसल तंगेल एक गुणा घेऊन तन्नी जलरी हजर असताची त्यावेळी हांव सर्जन केलेलं आहे तंतई जलरी तंगेले हद्दू पडून गुण पडून हांव सर्जन केलेलं देखून विद्य कर्तारम अव्ययम खंचेरी तिरी मागताची कर्म बंधना तशा अव्यय म्हणून मागल्याक नमाम कर्माणि लिप्यन्ते नमे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते खंचे रीतिरी मक्का कर्माच आकांक्षणा आप कर्म करू का म्हणल तसल विषयना नमाम कर्माणि लिप्यन्ते आप खंचे कर्म केले रे त्याची लेप म्हणाल माक तसल ना नमे कर्म फले स्पृहा कंचकी कर्म आदुकून ऐल तसल स्वर्ग आदि कंचकी अल्प फल असं तंत माक इच्छाना कसला का सर्व परिपूर्ण सर्वदा अमित जावन असेल तसल ज्ञान अमित जावन असेल तसल सुख अमित जावन असेल तसल ऐश्वर्य इत्यादी प्रत्येकात पूर्ण जलल तसल तो परमात तस जावनो अशी खंचे रीतीर ताका कर्मा इच्छेना कर्मा फला इच्छेना
कर्म केलेलाची लेप असना तस जावनो इति माम योभिजानाति अशी परमात्मा दिव्य जावनशील दसल्या शुद्ध जावनशील दसल त्या चेतन कोण की पळिताची तो कर्मभिर्न सबज्यते योम ताम तथैव भजाम्यहम म्हणून सांगितलं कोण मक कशी पळयता निर्दुष्ट म्हूण पळयत वय जाल्यार ताकय जाल्यार खंयचे रितीन तो वय निर्दुष्ट जावन आसता कर्म बंधनातील परमात्मा म्हूण पळयत वय जाल्यार तोय जाल्यार कर्मबंधा दुखून मुक्त जाता अशी परमात्मा कोण की कशी ज्ञान परमात्मा कोण येताच तशी तांकां परमात्मा प्राप्त जावन तांगेलांतय जाल्यार तसले गुण इत्यादी दिसून येता एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं यांची रीती असल अनुसंधान घेऊन कंचके मिगल बित्तर राबवणो कंचे कर्म लेपनातील तसल परमात्मा या कर्म करीतास तस जावनो तो तसलो म्हणून जाल्यार मिगल बिंबरूपी जावन असेल तसल परमात्मा कर्म लेपना जाल्यार मक्क खंयचे कर्म लेप बिंबा असेल दुखून प्रतिबिंबा येऊ का तस जावन म्हाके कर्म लेपना म्हणून कोण की समजून घेऊ तांगेल योग्यते जावन असेल तसल्या तांक अधिकार असेल तसल्या तांकां विहित जावन असेल तसल्या कर्म इत्यादी तांणी करता वय जाल्यार तेदाना तांकां कसं जाता म्हणून सांगलेली तसल मुमुक्षु अशी रीतीर कर्म करता आशिल्लेच की तशीची तू वय जाल्यार पूर्वतरम करताम तुगेल मालगड्याक कुचकी वंशा दुखून तशी तू पूज्य जावन असेल तसल कोण फुरे असच तांणी जाल्यार यांची रीतीर कर्म इत्यादी करून येयलेच तस जावन तू वय जाल्यार अशीची मना दवरून योग्य रीती तू कर्म करी तज्जे नसकिना तुका वाईट जायना आणि तू विशेष जावन देवाना आम सांगेल कसल्या म्हणून सांगलेली खंचकी आमगेल योग्यतेनुसार जावन आमगेल खंचकी गुणानुसार जावन देवाना आमकां खंचकी जन्म आमकां योग्य जाल्यार तसल एक संस्कार इत्यादी प्रदान करचे असल संस्कार असल जन्म मेळटान आम्ही आमकां विहित जावन असेल तसल कर्म कोण ताका जन्माक सार्थक आणि आमगेल गुणाक आमगेल कॅपेबिलिटीक आम्ही बेस्ट दिवच्याक आम्ही प्रयत्न करगा असल एक हड जबाबदारी आमकां दितना देवाने आमगेल हाता दुखून तसल एक योग्य काम इत्यादी घडो का म्हणून देवाले प्रार्थना कोण श्री कृष्णार्पणमस्तु।